माळ खोटीला टांगण्याचा विषय का हो? टांगल्या काय जातं तुम्हाला चांगलं माहिती माझ्यापेक्षा. काय टांगल्या जातं? काळ्या पिशवीत घालून आणता तुम्ही. माळ खोटीला टांगण्याचा विषय नाही. माळ जपत असताना ती वस्त्राच्या आत जपावी, त्याचं शास्त्र आहे. 108 मण्याची माळ उघडी जपू नये. एक वस्त्र असावं. मातावर्गांच्याकडे पदर असतो, त्या पदराच्या आड जपू शकतात. आमच्याकडे काय मोठा अवघड आहे, आम्ही जपतच नाही आहेत, काही प्रश्नच नाही. जपण्याची पद्धत दोन्ही हातानं जपतात काही काही अशी. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, दोन्ही हातानं. बस ती जर ऊसाची असती तर रसच निघला असता. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. कोण्या बोटानं जपायचं? हा बोट लागू द्यायचा नाही माळेला, हा बोट लागू द्यायचा नाही माळेला. तरंजणी आणि करंगळी याचा स्पर्श कोण्याही मण्याला झाला नाही पाहिजे. जप करणारे लक्षात घ्या. उरले किती बोट? 3 पैकी हे 2 महत्वाचे आहेत. अनामिका आणि अंगठा, या दोन्हीच्या साह्यानं माळा धारण करायची 2 बोटावर. लक्षात घ्या. अनामिका करंगळीच्या जवळचं बोट आणि अंगठा राहील लक्षात सगळ्यांच्या. ह्या 2 बोटावर माळा, मधल्या बोटानं मणी ओढायचा फक्त. ह्या बोटाचा स्पर्श नाही झाला पाहिजे. मधल्या बोटानं मणी ओढायचा माळ ओढत असताना. आणि ओढायचा म्हणजे मंत्र पूर्ण झाल्यावरच मणी पुढे लोटायचा. मंत्र पूर्ण झाल्यावर पुढे लोटायचा. चुकून जर कोणी अचानक आलं, तुम्हाला जर बोलावं लागलं, माळेमध्ये मेरूपर्यंत तुम्ही पोहोचले नाही आहेत, मध्ये जर बोललात तर पुन्हा ती माळ तिथे सोडून पुन्हा पहिल्यापासून जप सुरू करायचा. माळ खंडित पूर्ण होईपर्यंत बोलायचं नाही, नाही तर खंड झाला की पुन्हा पहिल्यापासून. 108 मण्यापर्यंत तुम्ही पोहोचले शांत चित्तात जप करत, अतिशय शुद्ध पद्धतीनं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. जेव्हा तुम्ही मंत्र म्हणायला लागले आणि मेरूपर्यंत आले, आता मेरूला ओलांडून जायचं नाही. मेरू पर्वताला ओलांडायचं नाही, मेरूपासून पुन्हा परत यायचं. हा मेरू मणी आहे. इथपर्यंत तुम्ही जप करत आलात, इकडे नाही जप करायचा, पुन्हा इथून रिटर्न उलटी माळ करायची जप. पुन्हा मेरूपर्यंत, पुन्हा इथून उलटी. ही पद्धत आहे जपमाळेची. राहीन का लक्षात?